नमस्कार, मी वर्षा. पीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने मिठाई शॉपपेक्षाही फ्रेश आणि क्रीमी अशा गाजर हलव्याची रेसिपी पाहूयात. हा गाजर हलवा फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस एकदम फ्रेश राहू शकतो. चला तर वळूयात कृतीकडे. मी इथे आता हिवाळ्यात मिळणारी लाल रंगाची गाजरं वापरली आहेत. सर्वात आधी गाजराच्या शेंड्याकडचा आणि बुडाचा भाग कापून टाकून गाजर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि मग पिलरच्या साहाय्याने पील करून घेतले. म्हणजे मग गाजरावरचे तण आणि माती निघून जाईल. आणि मग एकदा परत स्वच्छ गाजर धुवून घेतले. एका ताटात किसणी घेऊन गाजर लांबट किस पडेल असे आडवे पकडून किसून घेतले. त्यानंतर वाटीने मोजले तर माझ्याकडच्या वाटीने साधारण 4 वाट्या किस झाला. मग इकडे गॅसवर कढई ठेवून त्यात 2 मोठे चमचे तूप घातले आणि मग किसलेले गाजर तुपावर घालून 8 ते 10 मिनिटांसाठी परतून घेतले. गाजर परतून घेतल्यामुळे त्यातील पाणी लवकर निघून जाते आणि तुपाचा सुवास गाजराच्या किसात उतरतो. हे मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिटं परतल्यानंतर अशा प्रकारे गाजर सॉफ्ट झालाय. तर मग आता 4 कप गाजरांसाठी 2 कप दूध मी कढईत घातले. वजनी प्रमाणात पाव लिटर दूध. इथे तुम्ही पाऊण किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूधही घातले तरी चालेल. पण मी इथे खवा वापरणार आहे, त्यामुळे पाव लिटरच दूध वापरलंय. दूध घातल्यानंतर छान ढवळून उकळी आल्यावर त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी शिजू दिलं. नंतर झाकण काढून उरलेले दूध आटवून घेतले. दूध आणि गाजर एकजीव झाल्यावर आता त्यात 2 वाट्या साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर वापरू शकता. साखर घातल्यानंतर ती वितळायला लागली आहे आणि मिश्रण पुन्हा पातळ झालेले दिसेल. आता ही साखर पूर्ण मिश्रणात एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 मिनिटांनंतर मिश्रण पुन्हा घट्ट होत आलंय. गाजर हलवा करताना दूध, साखर गाजरात एकजीव होईपर्यंत अर्धा पाऊण तास लागतोच. आता या स्टेजला आपण 1 चमचा वेलची पावडर आणि थोडे परतून घेतलेले काजू, बदाम आणि मनुके घालूयात. पुन्हा चमच्याने सगळे जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आपण 100 ग्रॅम खवा यात घालणार आहोत. खवा घालणं संपूर्ण ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही गाजर हलवा खूप चविष्ट बनतो. पण खव्यामुळे गाजर हलव्याचा रिचनेस वाढतो. म्हणून मी त्यात खवा वापरलाय. त्यानंतर सुद्धा हे आपल्याला आणखी 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मग खव्याची चवही गाजर हलव्यात पूर्णपणे उतरेल. सगळे जिन्नस शिजवून पूर्ण आळवून घ्यायचे आणि मग हलव्यावर छान चकाकी दिसायला लागली की आपला गाजर हलवा तयार आहे असे समजायचे. तर सगळे एकजीव झाले की आपला गाजर हलवा एकदम पौष्टिक तसेच अप्रतिम चवीचा होईल. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. माझ्या छोट्या चॅनलला खूप सपोर्ट होईल.